या ठिकाणी एक विशिष्ट अशी घटना आलेली आहे. येरुशलेम व तार्स येथे शौल, जो शौल ज्याला आम्ही पौलाच्या नावाने ओळखतो, परंतु तो शौल असताना शौलाचं परिवर्तन झाल्यानंतर शौल ज्यावेळेस पौल बनला, ज्यावेळेस प्रेषित बनला, ज्यावेळेस परमेश्वराचा एक शिष्यांपैकी एक साक्षीदार बनला, की ज्याला परमेश्वराच्या पुत्राने त्या दमिश्कच्या रस्त्यावर दर्शन देऊन त्याची निवड केली, त्याला बोलवलं, त्याचं पाचारण केलं. आणि आताचा जो समय आहे तो शौल म्हणजे प्रेषित पौल आचरण करीत असताना घडलेली घटना. आज देखील अनेक वेळेस तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये हीच घटना घडलेली आहे. ज्यावेळेस लोकांच्या दृष्टिकोनातून, जगाच्या दृष्टिकोनातून, आमचे भाऊ, आई, वडील, चुलते, मालते, आमचे शेजारी, आमचे खानदान, आमचे सगळे काही लोक असतील त्यांच्या दृष्टिकोनातून, ज्यावेळेस आम्ही पूर्वी परमेश्वराला न घाबरता जीवन जगत होतो, परमेश्वराची भीती न धरता जीवन जगत होतो, परमेश्वराचं भय न धरता जीवन जगत होतो, आम्ही आमच्याच खेळीखुशालीमध्ये होतो, आम्ही आमच्याच मनाने, आमच्याच जगातल्या खेळीखुशालीमध्ये आम्ही जीवन जगत असताना कदापि परमेश्वराकडे पाहिलं नाही. उलट जे परमेश्वराची स्तुती आणि आराधना करणारे लोक आहेत, उलट परमेश्वराचा गौरव करणारे जे लोक आहेत, उलट परमेश्वराची भीती धरणारे, बाळगणारे जे लोक आहेत, यांचं मार्गदर्शन आम्ही लाथडलं, यांचं सत्य आम्ही स्वीकारलं नाही, यांच्याकडून आम्ही सुवार्थ ऐकली नाही. परंतु ज्या वेळेस परमेश्वराने, परमेश्वराचं वचन मला सांगतंय नव्या करारामध्ये, प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी म्हणत आहे, पित्याने आकर्षिल्याशिवाय मजकड कुणीही येत नाही. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, मी प्रभूमध्ये आभार मानीन प्रभूचे, तुमच्याबद्दल देखील आणि माझ्याबद्दल देखील. कारण परमेश्वर पित्याने आम्हाला आकर्षण केलंय, कारण परमेश्वर पित्याने आम्हाला निवडलंय, कारण परमेश्वर पित्याने आम्हाला बोलवलंय. आणि म्हणून अशाच प्रकारे आम्ही जीवन जगत असताना ज्यावेळेस आमचं परिवर्तन होतं, ज्यावेळेस आमच्यात बदल होतो, ज्यावेळेस आम्ही परमेश्वराचं भय धरायला शिकतो, ज्यावेळेस आम्ही गुरुजनांचा आदर करायला शिकतो, ज्यावेळेस आम्ही थोरा मोठ्यांचा सन्मान करायला शिकतो, ज्यावेळेस आम्ही शासनाचा आदर राखण्याचा प्रयत्न करतो, ज्यावेळेस आम्ही शासनाची भीती धरण्याचा प्रयत्न करतो, आम्ही त्यांच्या कमांड्सला, त्यांच्या आज्ञेला, त्यांच्या रूल्सला ज्यावेळेस त्याचं भय धरून ते पालन करतो, किंबहुना परमेश्वराची भीती धरायला सुरुवात करतो, आणि देवाच्या वचनाच्या माध्यमातून ज्या काही गोष्टी आमच्या जीवनामध्ये बंधनकारक आहेत, ज्या काही गोष्टी आमच्या जीवनातून काढून टाकणार आहेत, ज्या काही गोष्टी आमच्या जीवनामध्ये आणखीन वाढवण्यासाठी ज्या परमेश्वराने ज्या नियमशास्त्रामध्ये, धर्मशास्त्रामध्ये, पवित्र शास्त्रामध्ये, नीतिशास्त्रामध्ये जे काही अभिवचनं दिलेले आहेत, जेणेकरून आम्ही आमचं जीवन भयमुक्त जगावं, आम्ही आमचं जीवन बिनधास्त जगावं, आम्ही आमचं जीवन सुखाचं, आशीर्वादाचं, वैभवाचं आणि विशेष करून देवाला आणि आमच्या कुटुंबाला, शासनाला, आम्ही ज्या ठिकाणी आमचे मित्र परिवार आहोत त्यांच्यामध्ये राहण्यासाठी परमेश्वरने आमच्यामध्ये ज्या काही चांगुलपणा दिलेला आहे, तो चांगुलपणा एकाकी आला नाही. तर प्रिय माझे प्रिय, मला तुम्हाला सांगू द्या की तो चांगुलपणा, ते चांगल्या गोष्टी, ती शक्ती, ती ताकद किंवा ज्या काही गोष्टी आम्ही करत आहोत चांगल्या, त्या परमेश्वराचा भय धरल्यामुळे आलेले आहेत. आज देखील प्रिय, या ठिकाणी आम्ही तो शास्त्रभाग भीती, घाबरणं, भय या विषयावर चिंतन म्हणून अध्ययन करण्यासाठी जो निवडलेला आहे, प्रेषितांचं कृत्य अध्याय क्रमांक 6 आणि वचन क्रमांक या ठिकाणी 26 आम्ही पाहिलेला आहे. परंतु त्याची हेडलाईन जी आहे, येरुशलेम व तार्स येथे शौल. तर आम्हाला पाहायचंय प्रिय, हा जो शौल आहे, तो येरुशलेम मध्ये कशासाठी गेलेला होता, तार्स मध्ये कशासाठी गेलेला होता. अख्ख्या आशिया खंड नव्हे, पूर्ण जगाला ज्या शौलाचं परिवर्तन झालेल्या प्रेषित पौलाने शुभ वर्तमान सांगितलं, देवाचं भय शिकवलं, देवाच्या आज्ञा विधी नियम शिकवलं, देवाचा चांगुलपणा आमच्या जीवनामध्ये दिला, आणि आम्हाला भयमुक्त कसं राहील याविषयी जे पवित्र आत्म्याच्या माध्यमातून येणारं मार्गदर्शन शिकवलं. तो जो पौल आहे, पौल साहेब आहेत, तो पूर्वी शौल होत. त्या काळामध्ये देखील त्यांना शौलच म्हणत होते सुरुवातीच्या काळामध्ये, कारण शौल हा काय अधार्मिक नव्हता. शौलाला नियमशास्त्र माहिती होतं, शौलाने नियमशास्त्राचा कडकडीत अभ्यास केला होता, शौलाला या पवित्र शास्त्र म्हणजे ज्याला पूर्वी नियमशास्त्र म्हणायचे, जुनं शास्त्र नियमशास्त्र, ते पूर्णपणे पाठांतर होतं.
अवगत होतो तो तर गमुएलेच्या तालमीमध्ये ग्रंथ पठनाच्या बाबतीत, शिकण्याच्या बाबतीत त्या संस्था जी किंवा जो विशिष्ट असा समुदाय होता त्याच्यामध्ये नंबर 1 ला होता, की ज्याला पवित्र शास्त्रातील माहिती होती, ज्याला नियमशास्त्राची माहिती होती, ज्याला धर्मशास्त्राची माहिती होती, ज्याला नीतिशास्त्राची माहिती होती, आणि तो कडकडीत पालन करणारा होता. विशेष म्हणजे तो कडकडीत पालन करणारा होता, परंतु तो परमेश्वराला ओळखत नव्हता, परंतु तो देवाच्या पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखत नव्हता. उलट जे येशू नाव घेणारी लोक आहेत त्यांना तो त्रास देत होता, त्यांना तो संकटात पाडित होता, त्यांना तो घाबरून टाकत होता, त्यांच्यामध्ये त्याचं भय निर्माण झालं होतं. त्या शौलाचा भय, भीती इतकी काही त्या ठिकाणी त्यांनी दहशत माजवली होती की स्वतः त्यांनी जे मेन चर्च आहेत, जे मेन त्यांची टीम होती, शास्त्री, परुषी, सदुकी, यांच्याकडून परमिशन आणलं, फरमान आणलं, आणि यरुशलेम मध्ये जाऊन अनेक ठिकाणी जाऊन अनेक देवाच्या अभिषिक्तांना, परमेश्वराच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्या भावांना, बहिणींना, आई वडिलांना, त्याचप्रमाणे शिष्यगणांना देखील तो भीती दाखवून, धाक दाखवून, दम देऊन, भय निर्माण करून, त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या पीडा देऊन, त्यांना त्रास देऊन, वेळ प्रसंगी त्यांना ओढीत आणून, वेळ प्रसंगी त्यांना दगडमार करून, धोनमार करून, वेळ प्रसंगी त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या क्लेश करून तो त्यांना त्रास देत होता. त्याची भीती, भय, दहशत इतकी त्या लोकांमध्ये होती. तो शौल. परंतु या ठिकाणी आम्ही जे शौलाचा जिकर करत आहोत, जो रेफरन्स या ठिकाणी घेतलेला आहे, ज्या शौलाला लोक भीत होते, ज्या शौलाला लोक घाबरत होते, ज्या शौलाला लोकांचं भय वाटत होतं, तो शौल ज्या वेळेस परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने दमिश्काच्या रस्त्यावर त्याला त्याचं स्वतःचं दर्शन दिलं, वाणीद्वारे तो बोलला, त्याच्या जीवनामध्ये अद्भुत चमत्कार केले, आणि त्या ठिकाणी दैवी ज्ञान, परमेश्वराचं भय काय आहे हे त्या ठिकाणी शिकवलं. तो शौल कुणाला घाबरत नव्हता, शौल कुणाला भीत नव्हता, शौल कुणाचा भय धरीत नव्हता, तो उलट शौलाचा भय धरायची. मग तो दमिश्काच्या रस्त्यावर ज्यावेळेस अकस्मात आकाशात विजा चमकल्या आणि तो घोड्यावरून खाली पडला आणि त्याला काही आवाज आला, शौला, शौला, तू माझा छळ का करतोस? आणि त्या आकाशवाणीने, त्या आवाजाने शौल घाबरला आणि तो म्हणत आहे, तो घाबरत म्हणत आहे, कोण आहेस तू? तो म्हटला की ज्या येशूचा, ज्या नाझरेतकर येशूचा तू छळ करत आहेस तोच मी आहे. तर आता उठ, कारण माझ्या पित्याने तुला आकर्षित केलेलं आहे, कारण माझ्या पित्याने तुझ्याविषयी योजना आखलेली आहे, कारण माझ्या पित्याने तुझ्याविषयी संकल्प आखलेले आहेत, माझ्या पित्याने तुझ्याविषयी भेद आखलेले आहेत. माझ्या पित्याची इच्छा आहे की त्याच्या पुत्राचं गौरव करावं. माझ्या पित्याची इच्छा आहे की यहोवा परमेश्वर, त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त, आणि त्याने पाठवून दिलेला पवित्र आत्मा आणि सत्याचं वचन, मिशन ट्रूथ वर्ल्ड, हे मी तुला देतो. आणि जितक्या दिवस तुझा धाक लोकांना वाटत होता, आज तू परमेश्वरचा भय धरणार हो. आणि मग अशाच प्रकारे ज्यावेळेस त्याचं पाचरण झालं, ज्यावेळेस त्याची निवड झाली, आणि आता त्याला आचरण करण्याची त्याची वेळ होती, आणि म्हणून हा प्रॅक्टिकल जीवनामध्ये आचरण करीत असताना त्या ठिकाणी मग तो यरुशलेमेत आला आणि शिष्यांबरोबर मिळण्या मिसळण्याचा प्रयत्न करू लागला. जे पूर्वीचे संदेष्टे होते, जे पूर्वीचे शिक्षक होते, जे पूर्वीचे प्रभू येशूचे शिष्य होते, जे प्रभू येशू बरोबर राहत होते, ज्यांनी प्रभू येशू बरोबर खाणं, पिणं, उठणं, राहणं, चिन्ह, चमत्कार सगळ्या गोष्टी पाहिल्या, या लोकांकडे तो आला आणि ह्याच लोकांना तो पहिला भीती देत होता, घाबरत होता, भय त्यांच्या जीवनामध्ये निर्माण केलं. ह्याच व्यक्तीचं परिवर्तन झालं हे शिष्यांना देखील कळलं. शिष्यांना हे कळलेलं होतं, परंतु खरं परिवर्तन झालंय की नाही, खरोखर हा परमेश्वराचा भय धरीत आहे का, खरोखर हा निवडलेला आहे का, खरोखर हा बोलावलेला आहे का, खरोखर हा आचरण केलेला आहे का, आणि खरोखर हा आता आचरण करीत आहे का. आताच्या सध्याला न जाणो कदाचित हा गोड बोलल, गोड गोड गोष्टी सांगेल, लाभाच्या गोष्टी सांगेल, आम्हाला खुश करण्यासाठी काहीतरी बोलल आणि कावेबाजी करल, काहीतरी गफला करील, काहीतरी पुन्हा एक वार भीतीचं वातावरण निर्माण करील.
काहीतरी पुन्हा एक वर आमच्या जीवनामधले प्रसंग गडबडीत गोंधळ करील, पुन्हा एक वर आमच्या जीवनामध्ये काही ना काही देवाच्या विरोधात गोष्टी करील, किंबहुना आम्हाला देवापासून दूर करील, किंबहुना गलत शिक्षण देईल किंवा गलत मिनिस्ट्री तयार करील, किंबहुना सगळं श्रेय स्वतःला घेईल, किंबहुना स्वतः सगळा पैसा दान पात्र दशमन देणगी जे काही असेल ते घेईल, किंबहुना आमचा तो घात करील, किंबहुना आमचा तो नाश करील, किंबहुना तो आम्हाला डांबून ठेवील, किंबहुना तो आम्हाला प्रभूपासून दूर घेऊन जाईल. कारण हा याच्या जीवनामध्ये ह्या प्रॅक्टिकल गोष्टी होत्या. याला काही त्या नवीन नव्हत्या, कारण सगळे लोक त्याला घाबरत होते. परंतु ज्या वेळेस परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला दर्शन दिलं, त्याला पाचारण केलं आणि तो आता आचरण करीत असताना शिष्यांना ते खरं वाटलं नाही. आज देखील माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई-वडिलांनो, हीच परिस्थिती आहे. तुम्ही आणि मी सगळे शौल आहोत. आम्ही पौलाचे कपडे घातलेले आहेत, आम्ही पौलाचा पोशाख घातलेला आहे, आम्ही पौलासारखा झगाय घातलेला आहे, आम्ही पौलासारख्या सगळ्याच गोष्टी केलेल्या आहेत, आम्ही पौलासारखं पश्चातापही केला आहे, पौलासारखं आम्हाला बोलवलेलं आहे, पौलासारखं निवडलेले देखील आहे आणि पौलासारखं आता पाचरण देखील आम्हाला झालेलं आहे. आणि पौलासारखं आता आचरण करीत असताना आमच्यामध्ये काही फॉल्ट सापडतात. प्रेषित पौलामध्ये किंवा जो शौल म्हणायचे त्याच्यामध्ये जीवन जगत असताना परिवर्तन झाल्यानंतरच, परमेश्वराचं भय धरल्यानंतरच जे त्याचं जीवन आहे, जे त्याचं रेव्होल्युशन आहे, जे त्याची वस्तुस्थिती आहे, जी त्याची प्रॅक्टिकल जीवन जगण्याची पद्धत आहे, जी परमेश्वराचं भय धरण्याची पद्धत आहे, किंबहुना जे सत्य स्वीकारण्याची पद्धत आहे, किंबहुना ह्या ज्या काही गोष्टी आहेत. आज देखील तुम्ही आणि मी अनेक दिवसापासून शौलाचे पौल बनलो. काही तर अजून शौलच, फक्त नाव पौल ठेवले, काय पाहिजे नाही. फर्नांडिस आमक फलानं बिस्तानं फिलुस्टो फुलुस्टो काय कुलुस्टो काय नावं ठेवले. पण वागणं उठणं सगळं बराबा सारखं. तो बराबा तरी नंतर बदलला, तो दुसरं चोट्ट ते तर शेवटपर्यंत बदललंच नाही. मागच्या भागामध्ये पाहिला, एक म्हटला, प्रभू तुम्ही राजवैभवाने येताल ना त्यावेळेस माझी आठवण करा. अहो आठवण करा म्हणणारे देवाचे शिष्यगण, विश्वासणारे भाऊ बहीण आज तुरळक कमी आहेत. त्या दुसऱ्या चोरासारखं जीवन जगणारे अनेक लोक आहेत. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई-वडिलांनो, ज्यावेळेस त्या शौलाचा पौल झाला, ज्यावेळेस त्याचं परिवर्तन झालं, परिवर्तन झाल्यानंतर त्याचे जीवितक्रम बदलले, त्याचे विचार बदलले, त्याचं परमेश्वराविषयीची आस्था वाढली, त्याचा विश्वास खंबीर आणि चांगला झाला. त्याच प्रकारे दैवी गुण त्याच्यामध्ये आले, पवित्र आत्मा त्याच्यामध्ये आला, रियालिटी त्याच्यामध्ये आली, सत्यता त्याच्यामध्ये आली. त्याने केलेल्या गोष्टी त्याच्या लक्षात आल्या, त्याने पश्चाताप केला, तो बदलला. आणि मग जे रियालिटी असणारे लोक जे आहेत, जे खरे देवाचे शिष्य आहेत, जे खरे देवाचं भक्त आहेत, जे देवाचं भय धरणारे आहेत, भीती बाळगणारे आहेत, परमेश्वराला घाबरणारे आहेत, आज्ञा पाळणारे आहेत, आज्ञा सांगणारे आहेत, आज्ञा आचरण करणारे आहेत, किंवा देवाच्या आत्म्याप्रमाणे चालणारे आहेत, किंवा देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर राहणारे, ज्यांच्या जीवनामध्ये त्याने स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताची संगती ठेवली, अशा लोकांमध्ये तो आला. आजही आमचं तेच कंडिशन आहे. बरेचसे शौल पौल बनून आले, परंतु सत्य सेवकाबरोबर राहायला काही त्यांना आवडत नाही. देवाचं धर्माचरण पाळण्यासाठी त्यांना आवडत नाही. पवित्र आत्म्यापासून मार्गदर्शन घेणं त्यांना आवडत नाही. सत्य गोष्टी त्यांना आवडत नाही. ज्या शौलाने पूर्वी ज्या सेवकांना त्रास दिला, जर आम्हाला स्वतःवर तो त्रास आला तर त्रास त्यांना आवडत नाही. कमीपणा त्यांना आवडत नाही, भिकारीपणा त्यांना आवडत नाही, दरिद्रीपणा त्यांना आवडत नाही. त्यांना वाटतं प्रॉपर्टी वाहन एकदम एक नंबरचं सगळ्या गुण असणार. हा पौल देखील काही कमी नव्हता. पौलाकडे भरपूर काही होतं, धन दौलत, काय गाडी बंगला, त्यावेळेस जे काही असेल ना, पौल साहेबाकडे भरपूर होते. शौल साहेबाकडे सगळ्यावर पाणी फिरलं, कारण ज्या वेळेस देवाचं पाचरण त्याला झालं. मला सांगायचं नाही तुमचं पाणी फिरवतो मी, तुम्हाला काय आणखीन आखा मुळा डॅमचा डॅम घेऊन का बसणार तुम्ही? आखा खडक वाचल्याचं धरण घ्या, काय जिथं जिथं कोणते धरण असताना सगळे आवटाळा तुम्ही, परंतु कोणते जिवंत पाण्याची, आणि त्याच्यातून वाहू द्या. चाऱ्याला जाऊ द्या, विहिरीला जाऊन द्या, काय कुठं जायचं तेवढं जाऊन द्या. पण आमचं पाणी वेगळं आहे. या शौलाचं जे पाणी होतं, शिष्यांना वाटलं कदाचित याच्यापूर्वी हाच व्यक्ती यरुशलेम मध्ये आला होता. अनेक भावांना, बहिणींना, आई वडिलांना येशू ख्रिस्ताचं नाव घेणाऱ्या लोकांना याने वदलं, यांनी बांधलं, त्यांना चोप दिला, त्यांना बांधून घेऊन गेला, त्यांना त्रास दिला, त्याचं दहशत तिथे
होती आणि आता हा आपल्यामध्ये आलेला आहे. आता याने ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे. आता तो आपल्यामध्ये घोळत आहे. आता तो आपल्या संपर्कात आलेला आहे. आता तो आपल्या सहभागितेमध्ये आलेला आहे. आपण जे परमेश्वराचं भय धरणारे लोक आहोत, आज तो आमच्यामध्ये आलेला आहे. परंतु कदाचित न जाणो ह्या लोकांना शंका निर्माण झाली. शंका होणं साहजिकच होतं, कारण आमचं पूर्वीचं जीवन जर आमचं बदललेलं जर नसेल. परंतु या ठिकाणी जो शौल आहे, पौल बांधल्यानंतर त्याचं जीवन त्याने परिपूर्ण बदललेलं होतं. त्याचं वागणं उठणं बसणं, इतराविषयीची आस्था, इतराविषयी असणारं प्रेम, इतरांना करणारी मदत, परमेश्वराचं भय, नियमशास्त्राप्रमाणे वचनाप्रमाणे आचरण आणि एकमेकावर प्रेम, पश्चाताप भावना ही त्याच्यामध्ये भरली. कारण माझ्या परमेश्वर पित्याने त्याला आकर्षित केलं. आणि म्हणून या ठिकाणी आपण हा शास्त्रभाग जो आहे, भीती भय घाबरणं या विषयावर चिंतन मनन अध्ययन करीत असताना हा जो पौल आहे, म्हणजे शौल साहेब जे पूर्वी होते, आता जे पौल साहेब आहेत, प्रेषित साहेब आहेत, प्रेषित पौल, हे यरुशलेम व तार्स येथे शौल. मग तो यरुशलेमेत आला आणि शिष्यांबरोबर मिसळण्याचा प्रयत्न करू लागला. तो आला सत्यसेवकाकडे. आजही अनेक लोक येतात सत्यसेवकाकडे, पण सत्यसेवकामध्ये इतका काही घमंड निघलेला आहे. मोठ्या मिनिस्ट्रीमध्ये इतकं काही त्यांचं वरचढपणा झालेला आहे. ज्या ज्या चांगल्या सुशिक्षित डॉक्टरेट केलेल्या चांगल्या ज्या लोक आहेत, ज्यांना पवित्र शास्त्राविषयीची माहिती आहे, त्यांच्याकडे ज्यावेळेस एखादा मनुष्य जातो परिवर्तन करून, त्यावेळेस त्या परिवर्तन झालेल्या मनुष्याचे ते वेलकम करत नाही, त्याला ते घाबरतात. त्यांच्यामध्ये देखील भीती आहे. याचा अर्थ या शिष्यामध्ये भीती होती, भय होत, ते घाबरले होते. एक आम्हाला पूर्वीच्या दिवसामध्ये जो डाकू किंवा जो लुटेरा किंवा तो अँटी क्राइस्ट किंवा ख्रिस्त विरोधक किंवा त्रास देणारा, भीती दडपण निर्माण करणारा, परमेश्वराचं नाव घेतल्यामुळं संकट आणणारा हा जो शौल आहे, तो बदललाय खरा, तो आमच्यात आलाय खरा. मग आमच्या बरोबर मैत्री करू इच्छित आहे, आमच्या बरोबर सहभागिता करू इच्छित आहे, हे खरं आहे. परंतु याची काय गॅरंटी? कारण यांनी मानवासारखं त्याला पाहिलं. आज देखील माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, किती पाप्यातला पापी असला आणि जर परमेश्वराने त्याला आकर्षण केलं, जर त्याने त्याचं पाप सोडून दिलं, जर त्याने पश्चाताप केला, जर परमेश्वराने त्याची निवड केली, जर परमेश्वराने त्याला बोलवलं आणि जर त्याला पाचारण केलं आणि जर तो आचरण करीत आहेत, तर आज देखील अनेक लोक त्याच्यावर डाऊट घेतात. अनेक लोक त्याला शेकच्या नजरेने पाहतात. अनेक लोक त्याची भीती बाळगतात. अनेक लोक त्याचा भय धरतात. अनेक लोक त्यांना घाबरतात. कारण आमच्या स्वतःचा विश्वास कमी पडलेला आहे. कारण आम्ही स्वतः कुठेतरी कमजोर आहोत. कारण आम्ही आमचा भरोसा परमेश्वरावर काढून मनुष्यावर टाकलेला आहे. आणि बायबल आम्हाला सांगतं की मनुष्यावर भरोसा ठेवणारा शापित आहे. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, जर परमेश्वरचं खरं पाचरण तुम्हाला आणि मला आहे, परमेश्वरची खरं जर भीती आम्ही जर परमेश्वरची भीती धरत आहोत, तर आमच्या जीवनामध्ये कुठलाही प्रसंग, कुठलाही व्यक्ती अचानक जरी आला, पूर्वी तो कसा जरी होता, पण तो आता तो प्रभू मध्ये आहे, म्हणजे आमचा तो बंधू आहे, आमची ती बहीण आहे, आमचा कुणी तो जवळच आहे. ही गोष्ट आमच्या जीवनामध्ये आम्ही शिकणं खूप गरजेचं आहे. अनेक लोक म्हणतात, काय त्या पेताळाला घेऊन बसला, अहो ते कवाही पिन निमेरात चालत, काही ते चोट्याच्या गळ्यात हात घातला आणि त्याला घेतला, अहो ते कवाही चोरी करीन, तो करीन का नाही, तो पिईन का नाही, तो त्याचा प्रश्न. पण माझ्या मनात शंका कुशंका का? कारण मला हे माहित नाही की माझ्या परमेश्वराने त्याला आकर्षण केले. आम्हाला असं वाटतं की आमच्या सुवार्तेमुळे तो प्रभूकडे आला, चुकून पण नाही. तुमच्यात आणि माझ्यात काय दानत, तुमची आणि माझी काय ती पवित्रता, तुमची आणि माझी काय ती शुद्धता, आणि आमच्यामध्ये ते कोणतं सामर्थ्य की आमच्या शब्दाने त्याचं वळण होईल, आमच्या शब्दाने तो परिवर्तन होईल, आमच्या शब्दावर त्याचं बदल होईल? शक्यच नाही. हाच शौल साहेब, पौल झाल्याच्या अगोदरचा शौल साहेब दिमाश्काच्या रस्त्यावर चालत असताना त्या ठिकाणी ज्यावेळेस तो पडला, ज्यावेळेस त्याने वाणी ऐकली, त्यावेळेस तो म्हणत आहे, कोण आहेस तू? थरथर कापायला लागला, लटलट कापायला लागला, आंधळा झाला, काही दिसाना, शरीरातली सगळी ताकद गेली. जसं विजेचा शॉक बसल्यानंतर माणूस निर्जीव पडत ना, असा पडला. आणि त्या आवाजात म्हणत आहे, कोण आहेस तू प्रभू? तो म्हणला, ज्या नाझरेत येशूचा तू छळ करतोस ना, तोच मी आहे. तर उठ, आता पश्चाताप कर, पापाचं क्षालन कर आणि मी सांगतो तसं कर. अहो, देव जर सगळ्यांना बदलतो, तर तुम्ही आणि मी त्यांच्यावर आक्षेप घेणारे, त्यांच्याविषयी कन्फ्यूज असणारे, विश्वास असणारे तुम्ही आणि मी कोण?
कदाचित शिष्याने अनेक ठिकाणी वचन सांगितलं होतं. पहिली गोष्ट शौलालाच वचन माहिती होतं, परंतु शौलाला फक्त करार माहिती होता. शौलाला फक्त धर्मशास्त्र माहिती होतं. शौलाला फक्त बाह्य स्वरूप माहिती होतं. शौलाला फक्त कडकडीत शिक्षण फक्त बाकीच्या गोष्टीचं मिळालं होतं. शौलाकडे पवित्र आत्मा नव्हता. शौलाला पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन नव्हतं. म्हणून अनेक गोष्टी त्याला माहिती असताना देखील सार्वकालिक जीवनाच्या ज्या गोष्टी आहेत, सत्य काय आहे, परमेश्वर काय आहे, रियालिटी काय आहे, हे त्यालाच समजलं नव्हतं. म्हणून तो तसं करत होता. आज देखील अनेक लोक आहेत जाणून बुजून चुका करतात. आज तर अशा प्रकारचे लोक आहेत जे पौल झालेत ना, ते शौल बनत आहेत. परमेश्वराने शौलाचा पौल बनवला, पण तो आताची रियालिटी असे अनेक माझे भाऊ बहीण आई वडील आहेत आणि याजक पास्टर रेव्हरंड फादर बिशप साहेब गुरुजी साहेब कोऑर्डिनेटर साहेब सगळे हे देखील आहेत की ते पौल बनलेत खरे, परंतु काळानुसार परिस्थितीनुसार आलेल्या सिच्युएशन नुसार आलेल्या आर्थिक हानीनुसार आलेल्या गोष्टीनुसार आज अनेक पौल पुन्हा एक वार शौल झाले. माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो आई वडिलांनो, जर परमेश्वराने तुम्हाला शौलाचा पौल बनवलेला आहे तर पौलाचं शौल बनू नका. कारण शौलासाठी अधोलोक निश्चित होतं, शौलासाठी नरकदंड निश्चित होता, शौलासाठी बाकीच्या बाह्य गोष्टी होत्या. परंतु ज्यावेळेस तो पौल झाला तर तोच पौल आज तुम्हाला आणि मला पवित्र शास्त्रामध्ये त्याचं नाव दिसत आहे. इथं तर राहू द्या, परंतु त्याच पौल साहेबाच्या सार्वकालिक जीवनामध्ये स्वर्गाच्या राज्यामध्ये सुखलोकामध्ये परमेश्वरच्या नोंदवहीमध्ये नाव आहे, कारण त्याने परमेश्वरचं भय धरलं. म्हणून माझ्या प्रिय भावांनो बहिणी आई वडिलांनो, परमेश्वरला कुठलीच गोष्ट अशक्य नाही. जर एक निश्चित अर्थाने आम्ही परमेश्वरचं जर भय धरलं तर निश्चित अर्थाने आमच्या जीवनात बदल झाल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी शौल त्या ठिकाणी जात आहे आणि शिष्यांबरोबर मिळून मिसळण्याचा प्रयत्न करू लागला, परंतु हा शिष्य आहे असा त्यांचा विश्वास नसल्यामुळे ते सर्व त्याला भीत होते. शिष्य शौलाला का भीत होते? पूर्वी भीत होते 100% खरं आहे, चांगली गोष्ट आहे, भ्यावाच लागत होतं. तो हाणायचा बाबा, बांधून यायचा, वडीत फारफाटीत न्यायचा, याच्या मनात जे येईल ते करायचं त्यांच्याबरोबर. लायसनच काढलं होतं त्यांनी. त्यावेळेस शिष्य घाबरत होते, परंतु ज्यावेळेस त्याचं परिवर्तन झालं, ज्यावेळेस त्याच्यात बदल झाला, ज्यावेळेस त्याच्यात नवीकरण झालं, मग मात्र बिलिव्हर्स भावाला बहिणीला आई वडिलाला त्याला घाबरण्याचं काही एक कारण नव्हतं. परंतु कारण तसं आज आम्ही जर जगाच्या दृष्टिकोनातून आताच्या सिच्युएशन नुसार आताच्या वातावरणामधून जर पाहिलं तर अनेक जे शौलाचे पौल झालेले पौल साहेब आहेत ना, आजही त्यांच्यात तेच कृती आहे, आजही त्यांच्यात तेच घाणेरडे धर्मकृत्य लपून बसलेले, आजही त्यांच्यामध्ये आज्ञाभंगता लपलेले, आज त्यांच्यामध्ये व्यभिचार आहे, आजही त्यांच्यामध्ये चोरी आहे, आजही त्यांच्यामध्ये खोट्या साक्षी आहेत, आजही त्यांच्यामध्ये देवाचं भय नाही, आजही त्यांच्यामध्ये लाभासाठी तोंडपूजा पण आहे, आजही त्यांच्या जीवनामध्ये तशा प्रकारे शौल परिवर्तन न होता त्याच्या जीवनामध्ये ज्या काही घटना होत्या आज देखील तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये कदाचित ह्याच घटना खरे लोक पाहत असतील, खरे शिष्य पाहत असतील, निवडलेले लोक पाहत असतील, देवाचे अभिषिक्त सेवक पाहत असतील आणि म्हणून कदाचित ते आमच्या बरोबर मॅचअप होत नसतील, कदाचित आम्हाला मिळून मिसळून घेत नसतील, कारण आमच्यामध्ये आजही तेच गुण दिसत आहेत. आता या ठिकाणचा जो शास्त्र भाग आहे, पौलामध्ये तसे गुण नव्हते, कारण पौलाने पूर्णपणे त्याचं स्वतःच परिवर्तन करून घेतलं होतं. आज प्रिय हीच गरज आहे, आम्ही स्वतःचं पूर्णपणे शौलाचा पौल बनवणं खूप महत्वाचं आणि गरजेचं आहे. म्हणजे आम्ही ज्यावेळेस आमच्या भावाबरोबर भेटतोल, बोलतोल, चालतोल, उठतोल, स्तुती करतो, आराधना करतो, सहभागिता घेतो, एकमेकाचं क्षेमकुशल विचारतो, त्यावेळेस घाबरत नाही. अनेक लोक पास्टर राजू अलटला घाबरतात का? असं काय आहे? कारण या ठिकाणी रियालिटी सत्य शिकवलं जातं, या ठिकाणी देवाच्या वचनावर चिंतन म्हणून अध्ययन केलं जातं. यावेळेस खरोखर शौलाचा पौल झाला का नाही हे चेक केलं जातं आणि देवाचा आत्मा आम्हाला सांगतो, देवाचं वचन आम्हाला सांगतंय की प्रत्येक आत्म्याचा विश्वास धरू नका, तर ते देवापासून आहेत का याची खात्री बघा. आणि मग जोपर्यंत तो देवापासून आहे याची खात्री होत नाही तोपर्यंत आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू शकत नाही. त्याचं भय आम्हाला धरावंच लागेल, कारण जर भय धरलं नाही तो निम्या रात्रीचा आम्हाला कवा घात करील सांगता येत नाही. असे गुण त्या शौल साहेबामध्ये होते. पण शौलाचा पौल झाल्यानंतर, तो शिष्यामध्ये आल्यानंतर शिष्यांना देखील समजलं होतं की आता शौल साहेब हे पौल साहेब झालेत, आता शौल साहेब जे आहेत ना ते पास्टर झालेत, हे रेव्हरंड झाले, आता हे बिशप साहेब झालेत, आता हे कोऑर्डिनेटर झाले. काही वेळ मी एखादा काही शिष्यांच्या मनात एक प्लॅन आला असेल, सगळ्यात मोठी पोस्ट कोणती?
त्यांनी खालच्यापासून सुरुवात केली असेल. आपण एक उदाहरण म्हणून सांगतोय, आपण 12 जण आहेत ना म्हणे, एक जण आपल्याला गायब झालेला आहे, ओके, अजून एक भरला, चांगली गोष्ट. मग तू ब्रदर होय, तू मोठा ब्रदर होय, तू पास्टर, सहाय्यक पास्टर बन, ह्यो पास्टर बन, मग याला रेव्हरंड बनू, मग याला राय रेव्हरंड बनू, मग याला कॉर्डिनेटर बनू, मग याला बिशप साहेब बनू, आणि मग याला पोप साहेब बनू. मग यांना कदाचित असं वाटलं असेल, कदाचित हे घाबरले असतील, कारण सध्याची परिस्थिती सगळ्यात मोठं पोस्ट मला पाहिजे म्हणून याच्यावर काही गोष्टी होतात. म्हणून कदाचित शिष्याला वाटलं असेल, शौलाचा जो पौल झाला यांनी नाही पोप बनावा, यांनी नाही आपल्यावर अधिकार करावा, यांनी नाही आपल्याला शिकवायला चालू करावा. म्हणजे ज्याने ख्रिस्ताला पाहिलं नाही, जो ख्रिस्ताबरोबर हिंडला नाही, ज्याने ख्रिस्ताबरोबर काही खाल्लं पिल्लं नाही, ज्याने ख्रिस्ताला समक्ष पाहिलं नाही, ख्रिस्त गेल्यावर जो आला आणि आपण तर याचे साक्षीदार आहोत. कदाचित न जाणो याचं परिवर्तन झालंय, याचा बदल झालाय, हा प्रभू मध्ये आलाय, आता हा प्रेषित झालाय, हा कुणीतरी स्वतःला देवाचा माणूस समजतोय, हा पण म्हणतोय मी देखील जिवंत प्रभू येशूला पाहिलेले, वाणीद्वारे मला पाचरणाद्वारे, पवित्र आत्मा मला मिळाला त्याच्याद्वारे, सत्यतेद्वारे, नियमशास्त्राद्वारे. कदाचित यांनी नाही सगळ्यात मोठी पोस्ट घ्यावा, काय सांगता येत नाही, असं पण होऊ शकतो. कदाचित आलं असेल, हा मी माझ्या मनचे विचार तुम्हाला सांगतोय, कारण आपला विषय जो आहे ना चिंतन मनन अध्ययनाचा आहे. कारण आता सध्याची ही परिस्थिती लाईव्ह आहे. ऑलरेडी आम्ही फक्त नावासाठी धडपड करतो, इमेज साठी धडपड करतो, स्वतःची काहीतरी एक मोठी लेवल मिळावी म्हणून काहीतरी धडपड करतो. याला खाली पाडून त्याच्या पाठीवर पाय देऊन उभा राहा, ह्या गोष्टी आहेत. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, कदाचित या शिष्यांना वाटलं असं पौल साहेब गोडीगोडीत आपल्यामध्ये आलेत, आपल्या मिनिस्ट्रीमध्ये एक पालक साहेब जमा झालेत, पण जर यांना जर लय पुढाकार द्यावा ना, हे अख्खी मिनिस्ट्री ताब्यात घेतील, सांगता येत नाही. अख्खं दानपत्र दाबितेन, अख्खं सगळंच घेऊन जाते. मग आम्ही काही टाळ्या वाजवायच्या का? याच्याशी लांबच राहा, याची काही गॅरंटी वॉरंटी नाही. ह्यो लोकांना सांगाल सत्य, आम्ही सांगतो असत्य, हा सांगन काम करून सेवा करा, आमच्या हातात तर दमच नाही राहिला, हा सांगतोय निस्वार्थीपणे करा, मग आमचे कुटुंब कसे चालायचे. कदाचित असं झालं असं, काही सांगता येत नाही. सध्याची परिस्थिती आहे लाईव्ह. आपण भीती, भय, घाबरणं या विषयावर चिंतन मनन अध्ययन करीत असताना माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, देवाचे अभिषिक्त सेवक याजकांनो, या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला शिकवित आहे की शौलाने परमेश्वरचं भय बाळगायला सुरुवात केली. शौलाने पौल बनला, त्याने त्याचं परिवर्तन करून घेतलं आणि तो शिष्यामध्ये आला. आणि शिष्यामध्ये आल्यानंतर मिळून मिसळून वागण्याचा प्रयत्न करू लागला. परंतु हे बाकीचे जे पहिलेच तयार झालेले होते ना, हे काही जमू देणार, त्याला अजिबात जमू देणार. तुम्ही बघा, समजा एखाद्या नवीन पाळकाने दीक्षा घेतली आणि एखाद्या जुनी असली ना 10-15, कधी त्याला जवळ नाही येऊ देणार. त्याला शांतच बसवतील, त्याला बॅगा व्हायला लावतील, बायबल धरायला लावतील, ढोलकी पकडायला लावतील, पीटीच्या नोटा वाढायला लावतील, भाता मारायला लावतील, दानपत्र गोळा करून आणून द्यायला लावतील, त्याच्या जवळ नाही ठेवणार. ही सध्याची गंमत. आमचा भरोसा नाही, कारण आम्हाला भीती वाटती कदाचित यांनी नाही दानपत्र चोरावा, आम्हाला भीती वाटती कदाचित याला जर लीडर बनवलं यांनी नाही आमची मंडळीच फोडून याचीच दुसरी करावा. काही सांगता येत नाही. या होणाऱ्या घटनांनी झालेल्या आहेत, होत आहेत, आणि इथून पुढे देखील ज्यांचं खरं पाचरण झालेलं नाही ना, हे ह्याच कॅटेगरीमध्ये राहतील. परंतु या ठिकाणी शौल साहेब तसे नव्हते. शौलाचं पूर्णपणे परिवर्तन झालेलं होतं. शौल पूर्णपणे बदललेला होता. शौलाचा पौल झालेला होता. शौलाने त्याच्या सर्व संपत्तीवर पाणी फिरलं. शौलाने त्याची हैसियत, त्याचा मान सन्मान, त्याचा हुद्दा काही राखला नाही आणि तो प्रभूसाठी बिनधास्त झाला. परमेश्वरचं भय धरायला सुरुवात केली. जग काय म्हणील, शास्त्री काय म्हणतील, परुषी काय म्हणतील, यहुदी काय म्हणतील, देवाचे शिष्य काय म्हणतील, किंवा ज्यांच्यावर मी जात जुलूम केलाय ते मला तर दगडाने ठेचतील, कारण अनेकांना धोडमान करताना आम्हीच कपडे सांभाळलेत. कशाचीच भीती बाळगली नाही. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, तुमचं जीवन कसंही असू, जर परमेश्वर तुम्हाला पाचारण करत आहे, जर परमेश्वर तुम्हाला बदलत आहे, जर परमेश्वर तुम्हाला बोलवित आहे, जर परमेश्वर तुम्हाला निवडित आहे, जर परमेश्वर तुम्हाला आचरण करण्यास मदत करीत आहे, जर परमेश्वर तुम्हाला आकर्षण करीत आहे, तर माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, अजिबात कुणालाच घाबरू नका. अनेक लोक म्हणतील, मग माझ्या कंपनीतला मॅनेजर मला काय म्हणेल, माझे शिक्षक वर्ग काय म्हणतील,
आणि मग माझे शेजारी काय म्हणतील, आणि मग मी राहतो तिथं काय म्हणतील, मग माझे नातेवाईक मला वाईट टाकतील, मग मला कोणी भेटायला येणार नाही, कुणी माझ्याशी संपर्क ठेवणार नाही, कुणी काहीच करणार नाही. अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या घटना घडत आहे. या सगळ्यांना आज लोक घाबरत आहेत. एखाद्या ठिकाणी जर प्रार्थनेला, माझ्या जीवनामध्ये असे काही प्रसंग आलेले आहेत, अनेक ठिकाणी फोनवर प्रार्थना घडल्या, रोडवर प्रार्थना घडल्या, त्यांच्या गावाच्या शिवारात जाऊन प्रार्थना केल्या, पण घरी काय प्रार्थनेला बोलवलं नाही. का? तर आमच्या शेजारचे विश्वासणारे नाहीत, आमच्या शेजारचे बिलिव्हर्स नाहीत. मग ते मला चिडवतील, मग ते नावं ठेवतील, आणि ते हलुलू 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 काय ते पास्टर येतात, पुस्टर येतात, बुस्टर येतात, आणि काय धिगाणा चालवतोय, आणि मग ते आम्हाला नावं ठेवतात. पाळक साहेब प्रार्थना करा, पण इकडंच रोडला करा. आणि मग प्रभूचा स्वीकार तरी कशाला केला? जर तू परमेश्वरचा भय धरत नाही, तर परमेश्वरची आज्ञाविधी मानत नाही, जर तू सत्य स्वीकारित नाही, येणाऱ्या प्रसंगाला तुझी तयारी नाही, तर ख्रिस्ती झाला का? का बिलीवर झाला? का प्रभूचा स्वीकार केला? का उगाच शौलाचा पौल बनतो? शौलच राय. जर पौल बांधल्यानंतर पण नरकाचे काम करत आहात, पौल बांधल्यानंतर देखील शौलाचीच हरकत आहे, पौल बांधल्यानंतरही देखील हे भीती, भय, घाबरणं, चिंता, टेन्शन, ताण, दबाव, गरिबी, हरिबी काहीच सुटत नाही. त्याला तुम्ही घाबरता, आणि वरच्यावर जर प्रभूचा स्वीकार करता, तर प्रभूचा स्वीकार करताच कशाला? याचा अर्थ माझ्या पित्या परमेश्वराने तुम्हाला आकर्षित केलं नाही, तुम्ही स्वतःहून आकर्षित झाली. तुम्ही या बल्बाकडे आले. किडे, हे किडे आहेत ना, हे बल्ब इथं, याच्यापूर्वी बल्ब लावला नव्हता तेव्हा काहीच किडे नव्हते. आता असे किडे जमलेत नाही बल्बाजवळ, इकडं बारा हिंडत आहेत. असे काही लोक इथं खायसाठी प्रभूकडे आलेले, पण प्रभूची आज्ञा न पाळणारी, परिवर्तन करून न घेणारी, सत्य न समजणारी, परमेश्वरची भय न धरणारी, असे अनेक आहेत. अशा प्रकारे पौल साहेबाचं, शौल साहेबाचं पाचारण नव्हतं. शौल ज्या वेळेस पौल बनला, तर पौला इतकी खडतर सेवा दुसऱ्या कोणत्याच सेवकाने केली नाही. मी इव्हन इतकं सांगेल, परमेश्वरामध्ये मी अभिमानाने सांगेल की प्रभू येशू ख्रिस्ताला जे काही त्रास, संकट, समस्या, चिंता, काळज्या किंवा जे काही त्याच्या जवळ आल्या, याच्यापेक्षा कितीतरी जास्त प्रेषित पौलाच्या जीवनामध्ये परमेश्वर पित्याने टाकल्या, आणि त्या सर्व सहन करण्याची ताकद दिली. प्रत्येक प्रसंगामध्ये प्रेषित पौल कुणालाच घाबरत नव्हता. तो म्हणलं नाही शिष्यांना. शिष्य म्हणले एकदा, आम्ही प्रभूवरचे लोक, अहो आम्ही पूर्वीचे लोक, अहो आम्ही 4 पिढीचे, 7 पिढीचे, 10 पिढीचे, 50 वर्षाचे, आमचे खानदान सगळी शास्त्री पुरुषाचीच. आमचा जन्म सुद्धा फॉरेनला झाला, तिकडे समुद्रकिनारी. आमच्यासारखी डॉक्टरीन कोणाकडेच नाही. तो म्हणला, आहे ना, राव दे, इथे ही डॉक्टरीन गलत आहे. तुम्ही परमेश्वरच्या नियोजनाप्रमाणे वागत नाही, तुम्ही परमेश्वरचा भय धरत नाही, तुमचं खरं परिवर्तन झालंच नाही. हा डायरेक्ट बोलायचा. देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर असणाऱ्या 12 शिष्यापैकी जे प्रमुख काही 2-3 शिष्य होते, त्यांची यांनी पौलाची काही ठिकाणी हुलझपट झाली. पौल त्यांच्यामधून निघून गेला, त्यांचं पटलं नाही. कारण पौलाला रिअलिटी मध्ये देवाची सेवा करत असतात. याचा अर्थ असं मला म्हणायचं नाही की दुसरे शिष्य डुप्लिकेट करीत होते. ते काही गोष्टीला घाबरत होते. सुनता झालेल्या लोकांना, न सुनता झालेल्या लोकांमध्ये जो काही व्यवहार होता किंवा जे काही एकमेकाविषयी भय होतं ना, हे असेच करायचे, घाबरून पळून जायचे. पण तो प्रेषित पौल तिथं बिंदास जायचा, कारण तो परमेश्वरचा एक खरा सेवक होता. कारण परमेश्वराने त्याला भीतीमुक्त केलं होतं, परमेश्वराने त्याला भयमुक्त केलं होतं, परमेश्वराने त्याच्या जीवनात घाबरणं काही समजलंच नाही. तो मरण सहजासहजी स्वीकारित होता, तो धोंडमार सहजासहजी स्वीकारित होता, तो सगळ्या गोष्टी स्वीकारित होता. पौलाचं जीवन चरित्र जर पाहिलं तर पौलावर एक वेळेस इतकी काय दगडमार झाली, इतकी काय धोंडमार झाली ना, तो उरुळी रचली त्याच्या उरुळी. आमच्या महाराष्ट्रामध्ये ते भूमापन जे लोक राहायचे ना, जमिनीची जे मापणारे लोक, नकाशा करणारे लोक, तर नकाशा कशावर ठरवायचे? एका स्पॉटला एक नंबऱ्या उभा करायचे, आणि त्या नंबऱ्याच्या भोवती भले एक 5 फुटाच्या आसपास छोटे छोटे दगड टाकून 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 असं एक निमुळत करायचे, आणि त्याला म्हणतात, ते नंबऱ्या जो आहे ना त्याला म्हणतात उरुळी. मग इथे एक उरुळी, तिथे एक उरुळी, आणि मग त्या उरुळीवरून त्या गावाच्या सीमा, तालुक्याच्या सीमा, जिल्ह्याच्या सीमा, हे जे आहेत ना, त्या उरुळी हे माप राहायचं. तर अक्षरशः अशा प्रकारे पौलाला इतकी धोंडमार आणि दगडमार झाली की अक्षरशः त्याच्यावर उरुळी रचली आणि मेला म्हणून सोडून दिलं. आणि मग त्याचे शिष्य त्या ठिकाणी आले, हा उरुळीतून बाहेर आला, हे सगळे दगड काढले, हा जिवंत उभा राहिला, घाबरला नाही, बेला नाही. दुसऱ्या दिवशी डायरेक्ट त्याच गावात, त्याच मंदिरात उभा राहिला आणि देवाचं शिक्षण सांगू लागला. याला म्हणतात भीतीमुक्त.
याला म्हणतात भयमुक्त, याला म्हणतात देवाचा सेवक. आमच्या जर गाडीची चाकाची हवा काढून घेतली तर मी 50 वर्ष त्या गावाकडे तोंड नाही करणार. अहो ते जाऊ द्या, आमचं नुसतं दानपात्र जरी हिसकून घेतलं तर मी रात्री दचकू उठून. माणूस काय सांगता येत नाही. एवढं भय त्या पैशाचं, देवाचं दिलंय सोडून. माझ्या प्रिय भावांनो, बहिणी नाही वाढलो. अशा प्रकारे हा जेव्हा शिष्यामध्ये आला ना, त्यावेळेस शिष्य काही त्याला जवळ करीनात. आणि काही सत्य लोक जे आहेत, सत्य पाळक वर्ग जे आहेत, बिशप वर्ग आहेत, रेव्हरंड साहेब आहेत, फादर साहेब आहेत, गुरुजी साहेब, यांना बराबर वाईतच टाकीत आहेत. बराबर त्यांना उचलून बाजूला टाकीत आहेत. बराबर तांदळातल्या खड्याप्रमाणे बाजूला काढीत आहेत. नकोच. त्यांना असं वाटतं अख्ख्या बिर्याणीचा नाश होईल का काय. अहो ओरिजिनल तुम्ही गोष्ट त्या बिर्याणीतून काढून टाकली ना, त्या बिर्याणीला तुमच्या चव आणि त्वचाही नाही. ओरिजिनल तुम्ही मसालेच बाहेर काढून टाकतात. मग काही खाता का नुसता भात. त्या भाताला कशाचा पत्या नाही. तशाच प्रकारे ओरिजिनल वचन, रियालिटीचं जीवन, सत्यता, पवित्र आत्मा, देवाचा अभिषेक, निडरता, भीतीमुक्त जीवन, देवाचे सगळ्या गोष्टी आमच्यामध्ये असणं, समर्पित होणं, ह्या सगळ्या गोष्टीचा मसाला केल्यानंतर आमचं जीवन परमेश्वराला आवडणार होईल. तर ती खरी चांगली एक बनवलेली एक वस्तू किंवा ज्याला आपण स्वादिष्ट म्हणतो, आमचं जीवन चरित्र परमेश्वराला आवडणार होईल. तो आवडीने आम्हाला म्हणेन, शबास भाल्या विश्वसुद्धा असा तू थोडक्या विश्वासू राहिलास, मी तुझी पुष्कळावर नेमणूक करेन. हे शौलाचं तसंच केलं. हे बाकीचे जे ओरिजिनल प्रभू ईश्वरवर राहणारे जे 11 शिष्य होते ना, हे काही ज्यादा प्रवास केला नाही, हे काही पळाले नाहीत. परंतु ज्या शौलाचा पौल झाला, त्या पौलाने मात्र आशिया खंडाला आणि आणखी जगाला जवळजवळ 2.5 राऊंड मारले. 2.5. त्या टायमिंगला तर एरोप्लेन पण नव्हती. एरोप्लेन जर असते तर त्यांनी कितकंही मारले असते. आमच्याकडे साधन सामुग्री आहेत तरी आम्ही शेजारच्या खेडेगावात जात नाही. आमच्याकडे सर्व प्रकारच्या उपलब्धी आहेत तरी आम्ही खेडेगावात जाऊन सेवा करत नाही. आमच्या मिनिस्ट्रीमध्ये मरणाचा खजिना पडलाय, पण आमची मिनिस्ट्री काही गोरगरिबाला मदत करीत नाही. काय आम्हाला भयच नाही राहिलं परमेश्वरचं. ह्याच प्रेषितांच्या कृत्यामध्ये जर आम्ही पाहिलं तर प्रेषितांचं कृत्य अध्याय क्रमांक 2 आणि काही जर वचन जर आम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी प्रेषितांचं कृत्य अध्याय क्रमांक 2 आणि वचन क्रमांक 43 मध्ये लिहिलेलं आहे. तेव्हा प्रत्येक मनुष्याला भय वाटलं आणि प्रेषितांच्या हातून पुष्कळ अद्भुत चिन्ह घडत होती. तेव्हा विश्वास ठेवणारे सर्व एकत्र होते आणि त्यांचे सर्व काही सामायिक होते. ते आपापली जमीन व मालमत्ता विकून जशी प्रत्येकाला गरज लागत असे तसे सर्वांना वाटून देत असत. ते दररोज एक चित्ताने तत्परतेने मंदिरात जमत असत. देवाची स्तुती करत, हर्षाने व सालस मनाने जेवत सर्व लोक त्यांना प्रसन्न असत आणि प्रभू तारण प्राप्त होत असलेल्या माणसाची दररोज त्यांच्यात भर घालीत असे. तेव्हा प्रत्येक मनुष्याला भय वाटलं. का भय वाटलं? प्रत्येक मनुष्य त्या प्रेषितांना का घाबरत होता? आजकाल देवाच्या सेवकाला कुणीच घाबरत नाही. कारण काय त्याचं? माझ्या प्रिय भावांनो, बहिणी नाही वाढलं, मला या ठिकाणी सांगू द्या, हे सत्य आहे. अनेक लोक पाळक साहेबांचा अपमान करतात, याजक साहेबांचा अपमान करतात, रेव्हरंड साहेबांचा अपमान करतात, फादर साहेबांचा अपमान करतात, गुरुजी साहेबांचा अपमान करतात, बिशप साहेबांचा अपमान करतात. परंतु पूर्वीच्या काळामध्ये हे सगळे लोक यांना घाबरायचे. माझ्या बिलिवास भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, हे परमेश्वराच्या सेवकाला घाबरायचे. आज उलट झालंय, परमेश्वरचे सेवक लोकांना घाबरते. याचं कारण काय? की परमेश्वरच्या सेवकाला देखील परमेश्वरचं भय नाही राहिलं आणि परमेश्वरमध्ये जे विश्वासणारे लोक आहेत ना, त्यांना देखील परमेश्वरचं भय नाही राहिलं. ह्या सगळ्या गोष्टी याच कारणाने झालेल्या आहेत, कारण आम्ही दोघांनी भय धरलं नाही. परंतु प्रेषितांच्या कृत्यामध्ये ख्रिस्ती मंडळीचं धार्मिक जीवन जर पाहिलं तर प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात, भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात हे लोक तत्पर असत. कारण प्रेषितही त्या क्वालिटीचे होते. प्रेषितही परमेश्वरचं भय धरणारे होते. प्रेषित देखील परमेश्वरचा गौरव करणारे होते. प्रेषित देखील स्वतःचं जीवन समर्पित करणारे होते. प्रेषित देखील निस्वार्थी होते. आणि हे लोकांनी पाहिलं आणि मग माझ्या पित्या परमेश्वरने त्या लोकांच्या जीवनामध्ये, मनामध्ये, अंतःकरणामध्ये, विचारामध्ये देवाच्या आत्म्यानुसार ज्या काही गरजा, ज्या काही गोष्टी हव्यात, इथं तर अक्षरशः लिहिलं की ते आपापली जमीन मालमत्ता विकायचे आणि वाटून द्यायचे, प्रेषिताच्या चरणाजवळ आणून ठेवायचे. आणि मग प्रेषित साहेब ज्यांना जशी जशी वाटेन, जसं जसं लागन गरज तसं तसे ते वाटायचे.
आज जर का भाऊ एखाद्याने जमीन विकून प्रेषिताच्या जवळ दिली कल्याणच समजायचं. जमीन विकूस तर लय वाहवा करते भाऊ त्या बिलिवर्स कुटुंबाची. प्लॉट विकूस तर लय वाहवा करते. लय मोठी चेक घेऊस तर लय वाहवा करते. एकदा का भेटला याचा कार्यक्रम याला काय करते माहिती का? ते हाणण्याचा पेरासारखे करते. तू अविश्वासू आहेस, तू देवाविरुद्ध आत्मेविरुद्ध लबाडी केली, याला मंडळीतूनच काढून टाका म्हणते. काही सांगता येत नाही. ही रियालिटी. पूर्वीच्या काळात तसं नव्हतं. आत्मा ऑटोमॅटिक मारून टाकायचा. आज तोच जर आत्मा आहे, तो होता, तो आहे आणि आज पण आहे, परंतु त्या आत्म्याकडे ते कंट्रोल नाही. आत्मा तो मला सहाय्य मदत करतो. आत्मा आम्हाला सांभाळतो. आत्मा आम्हाला परमेश्वरचं भय धरायला शिकवतो. त्या टायमिंगला पवित्र आत्म्याविषयी लबाडी केली ना अनन्य सफारा जागच्या जागेवर गायब झाली. सफारच जळाले त्यांचं पूर्वीचे पूर्व. प्रेषितांच्या शिक्षणात, पूर्वीचे लोक प्रेषितांच्या शिक्षणात होते. आम्ही कुणाच्या शिक्षणात आहेत? आम्ही जगाच्या शिक्षणात आहेत. पूर्वीचे लोक प्रेषितांच्या शिक्षणात तर होतेच होते, पण सहवासात पण होते. आताची लोक प्रेषिताच्या शिक्षणातही नाही, ते जगाच्या शिक्षणामध्ये आहेत, सैतानाच्या शिक्षणामध्ये आहेत, डुप्लिकेट शिक्षणामध्ये आहेत, व्यर्थ शिक्षणामध्ये आहेत, अँटी क्राइस्टच्या शिक्षणामध्ये आहेत, विरोधाभासच्या शिक्षणात आहेत, अधोलोकांच्या शिक्षणात आहेत, नरक राज्यात कसं जाईल याच्या शिक्षणात आहेत. म्हणजे यांना शिकवले जातं की आम्ही स्वर्गात जाणार आहेत, पण वास्तविकरित्या तो रस्ता जो आहे ना अधर्म्याचा, तो नरकातच निघतो. हे यांना माहित नाही. हे त्यांच्या सहवासात आहे. भाकर मोडण्यात ही पण आणि आध्यात्मिक पण, आम्ही ही पण भाकर तिकडेच मोडितो जगातली, आणि आध्यात्मिक भाकरही जगातच वाटून घेतो. त्याच्यानंतर पुढं प्रार्थना करण्यात तत्पर. आम्हाला प्रार्थना तर काही जमतच नाही. आम्ही फक्त पाळक साहेबांनाच लोड देतो प्रार्थनेचा. पाळक साहेब तुम्हीच करा प्रार्थना, तुम्हीच आमच्यात लय पवित्र शुद्ध येतं, तुम्हीच लय वरून उतरलेली येतं, तुम्हीच करा. आता तुम्ही काय? हे सगळे लोक ट्रेन झालेले होते, हे सगळे लोक बिलीवर झालेले होते, हे सगळे लोक देवाचं भय धरीत होते, म्हणून या सगळ्या गोष्टी रीतसर चालल्या होत्या, स्टेप बाय स्टेप. शिक्षणात आज आम्हाला शिक्षण नको आहे. शिक्षण द्यायला लागलं तर म्हणते जो कोणत्या फॉरेन देशाला जाऊन डॉक्टर होऊन आलाय, जो कोणता लय बायबल कॉलेजचा लय मोठा लेक्चरर आहे. शिक्षणच नको म्हणतेत. काही काही लोक इथं जगातलेच पुस्तकं वाचून ट्रेन झाले. जगातले पुस्तकं, जगातल्या माहिती, जगातल्या संकल्पना, जगातले विचार, आध्यात्मिक आत्मिक स्वर्गातून उतरलेलं पुस्तक म्हणणार नाही या ठिकाणी. जगातून उतरलेले हे पवित्र ग्रंथ तुम्ही वाचावं, याचं शिक्षण घ्यावं, म्हणजे तुम्ही परमेश्वरचं भय धरणारे लोक व्हाल, आणि परमेश्वरने जे तुमच्या आणि माझ्याविषयी जे निर्णय केलेला आहे तो आमच्या जीवनात पूर्ण होईल. आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचं प्रिय, 43व्या क्रमांकाच्या वचनामध्ये, प्रेषितांचं कृत्य अध्याय क्रमांक 2 वचन क्रमांक 43, याच्यामध्ये लिहिले, तेव्हा प्रत्येक मनुष्याला भय वाटलं. का वाटलं? कारण प्रेषितांच्या हातून पुष्कळ असे चमत्कार होत होते. प्रेषितांच्या हातून सत्य बाहेर पडत होतं. प्रेषितांच्या हातूमधून चमत्कार बाहेर पडत होते. प्रेषितांच्या हातून देवाचं सामर्थ्य प्रकट होतं. परमेश्वराचं गौरव त्या ठिकाणी होत होतं. देव त्या लोकांना बदलत होता, म्हणून हे घाबरायला सुरुवात केली. मूर्ती देखील उठायला लागली. आज देखील माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, आज देखील देवाचे अभिषिक्त सेवक सेविका आहेत. असं नाही की सगळेच डुप्लिकेट आहेत जे परमेश्वरचा भय धरणारे आहेत, आणि त्यांच्या हातून देखील चिन्ह चमत्कार होत आहेत. लोक त्या चिन्ह चमत्काराला बघून आज त्या मिनिस्ट्रीचं उदो करीत आहेत, पण परमेश्वरचं नाही, ज्या परमेश्वराने त्यांच्या जीवनात काम केलं. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचंय की या ठिकाणी ते प्रेषितांना घाबरत होते. ज्या प्रेषितांना हे घाबरले ना, तोच प्रेषित या ठिकाणी आम्ही पाहतो प्रेषितांचं कृत्य अध्याय क्रमांक 9 आणि वचन क्रमांक 26 मध्ये, की ते तोच प्रेषित पौल या बाकीच्या प्रेषितामध्ये आला, मिळून मिसळण्याचा प्रयत्न करू लागला, परंतु हा शिष्य आहे असा त्यांचा विश्वास नसल्यामुळे ते सर्व त्याला भेट होते. सर्व त्याला भेट. हा शिष्यच नाही आपला, हा आपल्या मिनिस्ट्रीचा नाही, हा आपल्या संस्थेचा नाही, हा आपल्या बिलिव्हर्स ग्रुपमधला नाही, हा कुठला तरी वेगळाच आहे, याला घेऊच नका आपल्यात. अहो, हा ख्रिस्ताचा आहे, हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. हा प्रभूचा आहे, हा महत्वाचा मुद्दा आहे. हा ख्रिस्ताचं शिक्षण देतोय, हा महत्वाचा मुद्दा आहे. हा परमेश्वरचं भय धरतो, हा महत्वाचा मुद्दा आहे. हे सत्य प्रकट करतो, हा महत्वाचा मुद्दा आहे.
हा सार्वकालिक जीवनाविषयी सांगत आहे. हा महत्वाचा मुद्दा आहे. हा कोणत्या मिनिस्ट्रीचा आहे, कोणत्या चर्चचा आहे, हे इंडिपेंडन्स आहे का डिपेंडन्स आहे का लय मोठ्या संस्थेचा आहे का लय मोठा नावाजलेला आहे का एकदम खालच्या तळागाळातला मुद्दा हा नाही. हा प्रभूचा आहे. तुम्ही प्रभूचे आहात, तुम्ही ख्रिस्ताचे आहात, मी ख्रिस्ताचा आहो, आम्ही ख्रिस्ताचे आहोत, दोन्ही पण. हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि तुम्हाला आणि मला परमेश्वरचं भय धरायचं आहे. आज अनेक गोष्टी आमच्या जीवनामध्ये माहित नाही, त्या पवित्र शास्त्राच्या माध्यमातून आम्हाला माहिती करून घेणं देखील गरजेचं आहे. अनेक लोकांना सांगायला गेलं ते आम्हाला माहिती, आम्ही सगळं बायबल उघडून पेलो. धन्य आहात तुम्ही पेलेला आहात, तर आता उखळू द्या बाहेर जरी उखळू द्या. उकळून पेलेत ना तर उकळल्यासारखं बाहेर येऊ द्या देवाचं वचन. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, आज देखील देवाचं सत्य वचन परमेश्वरला भिवून कोणी सांगत नाही. परमेश्वरला भिवून सांगणं म्हणजे डायरेक्ट सांगणं. परमेश्वरची भीती बाळगून सांगणं म्हणजे रियालिटी मध्ये सांगणं. परमेश्वरचं भय धरून सांगणं म्हणजे जे आहे तेच सांगणं. काही लोक वेगळ्याच गोष्टी सांगतात. आता आपला मुद्दा नाही तो, आपला विषय आहे भीती भय घाबरणं. आज सातत्याने आज 52व्या क्रमांकाचा विभाग आहे, 52 क्रमांकाचा एपिसोड आहे, भाग आहे की त्यामध्ये आम्ही सातत्याने ह्या वचनाच्या माध्यमातून चिंतन मनन अध्ययनच केलेलं आहे. आणि म्हणून मागच्या वेळेस मी देखील सांगितलं की अनेक लोक, मी संदेश दिलेला नाही, मेसेज दिलेला नाही, प्रवचन दिलेलं नाही, आम्ही मिळून चिंतन मनन अध्ययन करीत आहोत. याच्यामधून सत्यता उकळीत आहोत की जेणेकरून आमच्या जीवनामध्ये असणारी भीती दूर व्हावी. आम्ही योग्य त्या गोष्टीची, परमेश्वराची, नियमशास्त्राची, पवित्र आत्म्याची, देवाच्या पुत्राची, सत्याची, शासनाची, अधिकाऱ्याची भीती धरावी. आणि या बाकीच्या ज्या बोगस भीत्यामध्ये लोक जीवन जगतात ना, ह्या बोगस भीत्या डिलीट कराव्यात. आमचं जीवन आशीर्वादित करून घ्यावं म्हणून आपण हे चिंतन मनन अध्ययन केलेलं आहे. परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद देईल, सन्मान, आदर, गौरव देईल. का पुढे लिहित आहे, तेव्हा वर्णबा त्याला घेऊन प्रेषिताकडे आला आणि त्याला वाटेत प्रभूचे दर्शन कसं झालं, प्रभू त्याच्याबरोबर कसा बोलला आणि येशूच्या नावाने दिमिश्कात त्याने धैर्याने कसे भाषण केले, हे सर्व त्याने त्यांना सांगितले. तो यरुशलेमात प्रभू येशूच्या नावाने धैर्याने बोलत त्यांच्याबरोबर जात येत असे. जेव्हा त्याला स्वीकारलं ना या लोकांनी, तेवढ्या पुरतं तो जरा थोडासा शांत बसला बरं का. पौल साहेबाची हिस्ट्री तुम्हाला सांगतोय, शौल साहेबाची हिस्ट्री सांगतो. ज्या शौल साहेबाला पौल बनवलं ना, तो घडीभर गेला, त्यांच्यासारखं हाल हा केलं, त्यांच्यासारखं इकडे तिकडे केलं, घडीभर गोळ मिळत होतं. पण त्याचं जे खरं आचरण होतं ना, लगेच तो आला. आम्हाला देखील बऱ्याच वेळेस पालक वर्गामध्ये गेल्यानंतर हाल हा करावा लागतं, नाविलाज असतो. पण कुठं, थोड्या वेळासाठी. अनेक लोकांना माहिती आहे कधी बाहेर निघन, कधी अचानक उचंबळन आणि कधी अचानक काय होईल सांगता येत नाही. आणि म्हणून या ठिकाणी तसंच आहे, तो यरुशलेमेत प्रभू येशूच्या नावाने धैर्याने बोलत त्याच्याबरोबर जात येत असे. बिंदास बोलायचा. हे बाकीचे लोक घाबरले, पण पौल, जे शौलाचा पौल झालेला आहे, तो अजिबात घाबरला. ज्या येशूच्या नावाने बोलू नका म्हणून यरुशलेमेत लोकांना ज्याने धरून बांधून आणलं, ज्यांना त्रास दिला, ज्यांच्यावर संकट आणले, ज्यांना पीडा दिल्या, ज्यांना दंड दिला, तोच प्रेषित पौल त्याच येशूच्या नावाची घोषणा त्याच शहरामध्ये करत आहे. मग त्याला भय नव्हतं का? त्याला भीती वाटली नाही का की शास्त्री पुरुषही आपल्याला दगड आणतील, शास्त्री पुरुषही आपल्यावर डांबर होतील, शास्त्री पुरुषही आपल्याला वधितील, शास्त्री पुरुषही आपल्याला धोंडमार करतील? नाही प्रिय, ज्यावेळेस तो परमेश्वरचा भय धरायला शिकला, त्याच्या जीवनातलं भय दूर झालं. आज तुमच्या जीवनातलं भय दूर झालेलं आहे का? विचारा तुम्ही तुमच्या अंतःकरणाला, तुमच्या मनाला. तुमच्या अंतःकरणामध्ये ज्या गोष्टीविषयी तुम्ही भीत आहात, याचा अर्थ तुम्ही परमेश्वरचं भय धरीत नाही. कारण परमेश्वरचं भय काय एकदा धरलं, परमेश्वरचे नियम काय एकदा शिकलो, परमेश्वरचं सत्य काय एकदा मिळालं, आम्ही कुठल्याच वार्तेला भीत नाही, घाबरत नाही. जसे की प्रेषित पौल या ठिकाणी घाबरत नाही, तो डायरेक्ट येशूच्या नावाने बोलत आहे. तो यरुशलेमात येशूच्या नावाने धैर्याने बोलत त्याच्याबरोबर जात येत असे. शिवाय तो हेलेनी व यहुदा बरोबर बोलत असे. ज्यांच्या बरोबर बोलायच्या बाकीच्याची डेअरिंग नव्हती. हे देवाचे शिष्य होते, हे अभिषिक्तच होते, हे पास्टरच होते. हे पास्टर लोक बाकीच्या जातीकडे गेलेच नाही. ही रियालिटी. आज देखील अनेक वेळा अशीच परिस्थिती आहे.
काही देवाचे अभिषिक्त सेवक सेविका आहेत की त्यांना ऑलराऊंड ते सुवार्थ सांगतात, पण तो आजही काही लोक आहे जिथं इथं गिळायला मिळेल ना तिथंच जातील, जिथं बिर्याणीचं जेवण असेल ना तिथं तर पडतील, जिथं कुठं याचा असेल आणि याचा असेल आणि पावती फाडायचं असेल घरात दारात सकट जातील. एरवी त्यांची वाट मीटिंग साठी 1.5 2 घंटे लोक बघत आहेत, पण हे असलं ना अर्धा तास लवकर त्यांची पालखीन बाई तिथं जाऊन चमचा हलवीत बसली. हे टाका शिस्तर, ते टाका शिस्तर, खारटच होईन, तुरटच होईन, तिखटच होईन, असंच होईन. चेक करता करता तर अर्ध जेवत येते, काही भात तर तिच्या पोटातच शिजतो, काही आशय पण येत. पण जिथं त्रास होईल, संकट होईल, मिरचीचा भ्याला ठ्याचा असेल, बाजरीच्या शिळ्या भाकरी असेल, हे चुकून स्वप्नात जरी आलं तर पटक्याच उठून म्हणते हे स्वप्न बंद कर प्रभू, हे स्वप्नच नको दाखवू, चांगलं चांगलं गुलाबजामचं दाखव, चांगल्या बिर्याणीचं दाखव, मोठ्याल्या पाकिटाचं दाखव, नुसतं बॅरल चेक, नुसतं चेक टाकून त्याच्यावर आकडाच नको, आम्ही आमच्या हाताने टाकू, सही केलेली अशी मिळू दे, मंगलई गोड. आणखीन अनेक लोकांना ख्रिस्तच समजलेला नाही, ही खेदाची गोष्ट आहे. या ठिकाणी शिवाय तो हेल्लोनी व यहुदाबरोबर बोलत असे व वादविवाद करीत असे. वादविवाद करायचा, चिंतन मनन अध्ययन करायचा, तो घाबरत नव्हता. यहुदाबरोबर करायचा, हेल्लेनाबरोबर करायचा, वेगवेगळ्या जाती धर्माबरोबर करायचा, वेगवेगळ्या पंथाबरोबर करायचा, हे बाकीचे मात्र करीत नव्हते. आणि म्हणून मला एक अभिमान वाटतो. याचा अर्थ असा नाही की बाकीची सेवा चुकीची आहे. मी प्रेषित पौलाच्या सेवेवर पाऊल ठेवून आतापर्यंत 21 वर्षात सेवा करण्याचा सातत्याने नेटाने प्रयत्न केलेला आहे आणि शेवट देखील करणार आहे. प्रेषित पौल हे फक्त नाव आहे. मी प्रभू येशूच्या नावावर, प्रभू येशूच्या पावलावर, प्रभू येशून झालेल्या कित्त्यावरच धावत आहे. परंतु जसं आम्ही जैविक पद्धतीने म्हणतो ना, आमचं कुणीतरी एखादा मोरख्या पाहिजे, लीडर पाहिजे, कुणीतरी एक उदाहरण पाहिजे, त्याच्याकडे मी बघून येईन. माझ्या तुमच्यासाठी जगाला एकच उदाहरण प्रभू येशू ख्रिस्त. परंतु जर आध्यात्मिक गोष्टीसाठी जर कोणी देवाने एखादा अभिषिक्त जर निवडलेला असेल तर तो अभिषेक म्हणजे प्रेषित पौलचा आहे. यांच्याकडे जेवढे बघतील ना त्यांच्या मिनिस्टर चांगले आहेत, जेवढे यांच्याप्रमाणे काम करतात ना निस्वार्थीपण काम करतात, जेवढे यांच्यासाठी काम कुणालाच मोजित नाही, कुणालाच घाबरत नाही, कुणाचाच भय धरीत नाही. पण बाकीच्या ज्या जेवणावळीच्या सेवा आहेत ना तो भाग आपण घेणार आहोत. काही लोक आहेत ना जेवणावळीचे स्थान त्यांच्याकडे. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया, गौरव देऊया, सन्मान देऊया. आपला वेळ होत आलेला आहे. आपल्याकडे आणखीन काही बरेचसे रेफरन्स आहेत, आपण पुढच्या लाईव्हला पाहणार आहोत. तरी पण या ठिकाणी आपण शेवटचं काही रेफरन्स पाहूया. बंधूजनांना हे समजल्यावर त्यांनी त्याला कैसरियात नेले व पुढे तार्सास पाठविले. अशा प्रकारे सर्व यहुदिया, गालील व शोम्रोन या प्रदेशातील मंडळीस स्वस्थता मिळाली आणि तिची उन्नती होऊन ती प्रभूच्या भयात, प्रेषित पावलाच्या भयात नाही, पाळक साहेबांच्या भयामध्ये नाही, शिष्यगणांच्या भयामध्ये नाही. पुन्हा एक वार ऐका. अशा प्रकारे सर्व यहुद्या, गालील व शोम्रोन या प्रदेशातील मंडळीस स्वस्थता म्हणजे स्थिरता मिळाली आणि तिची उन्नती होऊन ती प्रभूच्या भयात आपला विषयच आहे, भय भीती घाबरणं, प्रभूच्या भयात व पवित्र आत्म्याच्या समाधानात चालत असता वाढत गेली. अशा प्रकारे आम्हाला वाढायचं आहे परमेश्वरच्या भयामध्ये. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आईवडिलांनो, या ठिकाणी आपला वेळ झालेला आहे. पुन्हा एक वार या वचनाला धरून आपण पुढच्या लाईव्ह सेशनला काही गोष्टी शिकणार आहोत, परमेश्वरच्या नावाचा महिमा आणि गौरव करणार आहोत. या समाला आपली जी वेळ झालेली आहे ही आहे चिंतन मनन अध्ययन करून आपण आज 52व्या क्रमांकाचा भागामध्ये अनेक गोष्टी शिकलेलो आहोत. शाऊल साहेबाचा पौल साहेब कसे झाले आणि लोकांनी त्याचं परिवर्तन झाल्यानंतर त्याच्या शिष्यांनी त्याचा कसा स्वीकार केला नाही. कालांतराने त्यांच्याविषयीची साक्ष पटली, कारण त्याला प्रेषित पौल साहेबाच्या जीवनातले कृती आचरण त्यांनी पाहिली आणि मग हळूहळू ते प्रेषित पौलाला एकत्र घेतलं, सहभागितामध्ये घेतले आणि ते सर्व जणांनी मिळून देवाच्या नावाचा महिमाने गौरव केला. आणि अशा प्रकारे आपण भीती भय घाबरणं क्रमांक 52 पाहिलेला आहे. आणखीन काही भागामध्ये आपण याच गोष्टीवर चिंतन मनन अध्ययन करणार आहोत. परंतु याच समाला आपला वेळ झालेला आहे. आपण प्रार्थना करणार आहोत. पुन्हा एक वार लाईव्ह सेशनला जोडलेले माझे सर्व
देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील या प्रत्येकाचं मी पास्टर राजू आलाट मनापासून हार्दिक स्वागत करतो. आणि पुन्हा एक वार मी तुम्हाला विनंती करील या वचनाच्या माध्यमातून की जर आम्ही शौलाचं पौल जर झालेला आहोत तर आमचं जीवन चरित्र देखील पौलाप्रमाणे असावं. येऊया प्रार्थना करूया. पवित्र थोर सेनाधीश दिव्यापा, पुन्हा एक वार जशा तशा तुझ्या पवित्र हातामध्ये येत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात परमेश्वर देव बाबा मी तुझी स्तुती करतो. लाईव्ह सेशनला जुळलेले सर्व देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, भाऊ बहीण, आई वडील, विश्वासणारे लोक आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये देतो. प्रत्येकाला राख आणि सांभाळ. या वचनाप्रमाणे आम्ही प्रत्येकाने आचरण करावं म्हणून विशेष सहाय्य मदत कर. या समाजाला मी प्रार्थनेत आठवण ठेवतो माझ्या भारत देशासाठी, भारत देशातील सर्व राज्य, त्याचप्रमाणे आम्ही ज्या राज्यामध्ये म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये राहत आहोत तो महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस त्यांचे सर्व सहकारी टीम, सर्व पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर्स, नर्स, सेवाभावी संस्था, वैयक्तिक लोक, देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, खऱ्या विश्वासणाऱ्या संस्था, मिनिस्ट्री, इंडिपेंडन्स काम करणारे सेवक, बिलिओस भाऊ बहीण, आई वडील, त्याचप्रमाणे माझ्या भारत देशाचं सरहदीचं संरक्षण करणारी मिलिटरी फोर्स, त्यांचे जवान, कमांडो, SRP टीम, सुरक्षा कर्मी, त्यांच्या कुटुंबातील सर्व प्रिय लोक आम्ही प्रत्येक जण तुझ्या पवित्र हातामध्ये येतो. कोविड-19च्या माध्यमातून परमेश्वर देव बाप्पा जी काही आर्थिक परिस्थितीची हानी झाली असेल, जे आरोग्याची हानी झाली असेल, जे मनशांती झाली असेल, देव बाप्पा ज्या काही गोष्टी आमच्या जीवनात आलेल्या असतील, जो काही गडबड गोंधळ, टेन्शन, ताण, दबाव, प्रेशर आला असेल, जे आम्ही आमचे लोक कोणी हरवले असतील, जे मृत्युमुखी पडलेले असतील, जे आज या समाला दवाखान्यात असतील, ज्यांना आरोग्याची गरज आहे, जे चिंताक्रांत असतील त्यांच्या चिंता सोडव, जे परमेश्वर बंधनात आहेत त्यांचे बंधन तुटल्या जाऊ दे, जे सैतानाच्या जोखडात आहेत त्यांच्या बेड्या तुटल्या जाऊ दे, ज्यांची आर्थिक परिस्थिती ढासळलेली आर्थिक परिस्थिती दूर कर, ज्यांची आध्यात्मिक परमेश्वर वाढ कमी झालेली आहे आजच्या दिवसापासून त्यांची आध्यात्मिक वाढ तो तयार कर. जे घाबरत असतील, भीत असतील, भय धरीत असतील, आज प्रिय बाप्पा त्यांनी जगाचं नव्हे, टेन्शन, ताण, दबावाचं नव्हे, आलेल्या समस्या, चिंता, काळजीचं नव्हे, तो तुझं धरावं आणि तू त्यांच्या नावाप्रमाणे, त्यांच्या मागणीप्रमाणे, त्यांच्या प्रार्थनेप्रमाणे, त्यांच्या विश्वासाप्रमाणे त्यांना दिलंस, देत आहेस, देणार आहेस, त्याबद्दल मी तुझे आभार मानतो. सर्व प्रार्थना विनंत्या आभार प्रदर्शनासह धन्य उद्धारक जो होता, जो आहे, जो येणार आहे, त्या पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात मागतो. स्वर्गीय पिता त्वयी आमेन. प्रभु रक्त की जय, प्रभु रक्त की जय, प्रभु रक्ताचा आज जयकार असो. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. थँक्यू. गॉड ब्लेस यू.